नमस्कार. ग्लोबल मराठी या यूट्यूब चॅनलतर्फे आपणा सर्वांचे स्वागत. शिक्षक पात्रता परीक्षा 2021-22 पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वी साठी विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाअंतर्गत आपण काही प्रश्न आज सोडवणार आहोत. बघा, खालील प्रश्न वाचून त्याखाली दिलेल्या पर्यायातून अचूक उत्तराची निवड करा. प्रश्न पहिला, मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा जर्मनीतील लीपझिग विद्यापीठात कोणी सुरू केली? पर्याय पहिला जॉन डुई, दुसरा पर्याय विल्यम वुंट, तिसरा पर्याय थॉर्नडाईक आणि 4 जे.बी. वॉटसन. याचे योग्य उत्तर आहे विल्यम वुंट, पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणत्या अभ्यास पद्धतीने काढलेले निष्कर्ष हे वस्तुनिष्ठ प्रकारचे असतात? पहिला पर्याय प्रायोगिक पद्धती, दुसरा पर्याय प्रक्षेपण, तिसरा सर्वेक्षण पद्धती आणि चौथा पर्याय आहे जीवन वृत्तांत पद्धती. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रायोगिक पद्धती. प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणत्या घटकाचा बालकाच्या अध्ययन प्रक्रियेत समावेश होत नाही? पर्याय 1 अतिउष्णता, पर्याय 2 आहार, पर्याय 3 परिसर आणि पर्याय 4 शिक्षण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अतिउष्णता. प्रश्न चौथा, मुलांची भाषा क्षमता विकसित करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे डॅश डॅश. पर्याय 1 पुस्तक, पर्याय 2 संभाषण, पर्याय 3 मातृभाषा आणि पर्याय 4 शिक्षक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मातृभाषा. प्रश्न पाचवा, बालकाच्या व्यक्तिमत्व जडणघडणीचा पाया डॅश डॅश रचला जातो. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आणि त्याआधी आपण उत्तराच्या आधी 4 पर्याय आहेत ते बघणार आहोत. गर्भस्थितीत, 2 बालपणामध्ये, 3 तारुण्य अवस्थेत आणि 4 किशोरावस्थेत. या 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालपणात. प्रश्न 6वा, व्यक्तीच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते. हे विधान चूक आहे की बरोबर आहे? सत्य आहे की असत्य आहे? हे आपल्याला बघायचं आहे. त्याचं योग्य उत्तर काय आहे? बघा, पहिला पर्याय चूक, दुसरा अर्धसत्य, तिसरा पर्याय आहे वरकरणी सत्य आणि चौथा पर्याय आहे पूर्ण सत्य. हे वरील जे विधान आहे, व्यक्तीच्या सामाजिकीकरणाची प्रक्रिया ही जन्मापासून मृत्यूपर्यंत चालू असते, हे विधान पूर्ण सत्य आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचे उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघा, पुढे दिलेल्या क्ष गटातील य गटाशी जोड्या जुळवा असा प्रश्न दिलेला आहे. एका बाजूला क्ष गट दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अ गट हा दिलेला आहे. शाब्दिक संप्रेषण, अंडी, मांसाहार, डाळी, तिसरा आहे भावनिक विकास आणि चौथा आहे अशाब्दिक संप्रेषण. यांच्या योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. मग शाब्दिक संप्रेषण हे या 5 दिलेल्या उत्तरांपैकी कशाशी योग्य आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे म्हणजे शाब्दिक संप्रेषण हे हाकेशी संबंधित आहे. त्यानंतर दुसरं बघा, अंडी, मांसाहार, डाळी. याचे योग्य उत्तर आहे प्रथिने. म्हणजे अंडी, मांस, डाळी यामधून आपल्याला काय मिळतात? प्रथिने मिळतात. त्यानंतर भावनिक विकास म्हणजे तिसरा जो आहे त्याचं उत्तर आहे भावना अभिव्यक्ती. म्हणून आपण आता जर बघितलं तर पहिला जो पर्याय आहे 1चं उत्तर 5, 2चे 4, 3चं 1 आणि 4चं जे आहे ते आहे 3 म्हणजे स्पर्श. अशाब्दिक संप्रेषण स्पर्शातून आपल्याला जाणवतं म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रश्न 8वा,
बालकाच्या भाषिक विकासात सर्वप्रथम डॅश डॅश कौशल्ये ही विकसित करणे योग्य ठरते. 1. वाचन व संभाषण. 2. वाचन व लेखन. 3. श्रवण व संभाषण आणि 4. श्रवण व लेखन. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रवण व संभाषण. प्रश्न 9. शालेय विद्यार्थ्यांच्या अंगभूत विशिष्ट गुण, कौशल्यांच्या व वृत्तींचा विकास पडताळण्यासाठी पुढीलपैकी कोणते साधन सहाय्यभूत ठरते? पर्याय 1 निरीक्षण, 2 मुलाखत, पर्याय क्रमांक 3 मौखिक परीक्षा आणि पर्याय क्रमांक 4 पडताळा सूची. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरीक्षण. निरीक्षणाद्वारे आपण विद्यार्थ्यांच्या अंगभूत विशिष्ट गुण, कौशल्य आणि वृत्तींचा विकास पडताळणार असतो. यानंतर प्रश्न 10. शालेय शिक्षकांची बालकांचा डॅश डॅश विकासासंदर्भात जबाबदारी असते. पहिला पर्याय आहे भाषिक, दुसरा आहे वैचारिक, तिसरा आहे सर्वांगीण आणि चौथा आहे भावनिक. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्वांगीण. कारण शाळेमध्ये विद्यार्थ्याचा किंवा बालकाचा आपण सर्वांगीण विकास करणं अपेक्षित असतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 सर्वांगीण. प्रश्न पुढे आहे तो आहे 11. मानसशास्त्र हे मनाचे शास्त्र ही व्याख्या कुणाची? पर्याय 1 मॅकडुगल, 2 विल्यम वुंट, 3 B.F. स्किनर आणि पर्याय क्रमांक 4 जो आहे तो आहे बिने. याचे योग्य उत्तर व्याख्या मॅकडुगल यांची आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न पुढचा 12. पुढे दिलेले कोणते तत्ववेत्ते हे निसर्गास सर्वात श्रेष्ठतम मानतात? पर्याय 1 वास्तववादी, पर्याय 2 समानवादी, पर्याय 3 आदर्शवादी आणि पर्याय क्रमांक 4 निसर्गवादी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निसर्गवादी. प्रश्न 13. बालकाचे मन समजून घेण्यासाठी अतिशय बारकाईने सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. या विधानाला समर्पक असे पुढीलपैकी काय आहे? 1 बालकांच्या कृतींचा अभ्यास, 2 बालकांच्या वर्तनाचा अभ्यास, 3 बालकांच्या स्वानुभवाचा अभ्यास आणि पर्याय क्रमांक 4 बालकांच्या वयाचा अभ्यास. ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बालकांच्या वर्तनाचा अभ्यास. यानंतर पुढचा प्रश्न आहे 14. बालमानसशास्त्राची गरज पुढीलपैकी कशासाठी असते? 1 बुद्धिगुणांक काढण्यासाठी, 2 मानसिक वय काढण्यासाठी, 3 मुले कशी वागतात हे समजण्यासाठी आणि 4 पालकांची अपेक्षापूर्ती करवून घेण्यासाठी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मुले कशी वागतात हे समजण्यासाठी बालमानसशास्त्राची आवश्यकता असते. यानंतर प्रश्न आहे पुढचा 15. मानसशास्त्रीय भाषेत म्हणजेच डॅश डॅश म्हणजेच विकास घडून येण्यासाठी बालकाची नैसर्गिकरित्या चालू असलेली शारीरिक व मानसिक पूर्वतयारी. 1 पहिला पर्याय आहे विकास, 2 परिपक्वता, 3 क्षमता आणि 4 मानसिकता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परिपक्वता म्हणजे विकास घडून येण्यासाठी बालकाची नैसर्गिकरित्या चालू असलेली शारीरिक व मानसिक पूर्वतयारी होय. प्रश्न पुढचा 16. शरीरामधील अंतर्गत अवयवांमध्ये होणारे बदल व अवयवांची प्रमाणबद्ध वाढ हे कोणत्या प्रकारच्या विकासाचे लक्षण आहे? 1 शारीरिक, 2 मानसिक, 3 भावनिक आणि 4 कारक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 शारीरिक. प्रश्न 17. वेदिका आता इतर मुलांमध्ये खेळते, रेषेच्या आत धावू शकते, केलेल्या सूचनेप्रमाणे कौशल्याने कामे करते. याचा अर्थ वेदिकेचा डॅश डॅश विकास झाला आहे. पहिला पर्याय आहे मानसिक, दुसरा शारीरिक, तिसरा आहे कारक आणि चौथा आहे
बौद्धिक विकास. मग याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कारक. प्रश्न 18वा. वाढ आणि विकासासंदर्भात पुढीलपैकी चुकीचे वाक्य कोणते? 1. वाढ संख्यात्मक तर विकास गुणात्मक असतो. 2. वाढ मोजता येते, विकास सुसंगतपणे होतो. 3. वाढ ही मर्यादित तर विकास ही व्यापक संकल्पना आहे. आणि 4. वाढ ही पक्वता अनुभवांद्वारे, विकास हा शरीराचे वजन उंची दाखवणारा असतो. यामध्ये पर्याय क्रमांक 4 जो आहे ते ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की वाढ ही पक्वता आणि अनुभवांद्वारे आणि विकास हा शरीराचे वजन उंची याद्वारे दाखवला जात असतो. प्रश्न 19वा. आत्मा ही डॅश डॅश तर मन ही डॅश डॅश संकल्पना आहे. 1. आदर्शवत आणि अवास्तव. 2. आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय. 3. भावनिक वैचारिक. आणि 4था पर्याय आहे अध्यात्मवाद आणि निसर्गवाद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय. म्हणजे आत्मा ही आध्यात्मिक तर मन ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. प्रश्न 20वा. पुढीलपैकी कोणते मानसशास्त्र हे मानसशास्त्राची व्यवहारात उपयोगी पडणारी बाजू असू शकेल? 1. शैक्षणिक. 2. व्यावहारिक. 3. उपयोजित. आणि 4था पर्याय आहे वैयक्तिक. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे शैक्षणिक. हे मानसशास्त्राची एक बाजू असू शकते. प्रश्न आहे 21वा. जसजसे विज्ञानात परिवर्तन होत जाते तसतसे मानसशास्त्रातील सिद्धांत डॅश डॅश असतात. पहिला पर्याय परावर्तित. 2. निरुपयोगी. 3. अपरिवर्तनशील. आणि 4था पर्याय आहे परिवर्तनशील. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 परिवर्तनशील. प्रश्न 22वा. डॅश डॅशच्या पूर्णत्वासाठी अध्ययन घडून येणे आवश्यक असते. 1. नियोजन. 2. अध्यापन. 3. विद्याधन. आणि 4. व्यवस्थापन. याचे योग्य उत्तर आहे 2. अध्यापन. प्रश्न 23वा. पुढे एक विधान दिलेलं आहे आणि त्या विधानाला योग्य असं कारण त्यांनी दिलेलं आहे. मग आपल्याला त्यावरून खाली योग्य पर्याय शोधायचा आहे. विधान काय आहे? अध्यापन ही एक शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे, ती यशस्वी होते. मग आता कारण काय दिलेलं आहे? अध्यापन प्रक्रियेला कलेची झालर सुद्धा आहे, याबाबत उचित उत्तराची निवड करा. असं आपल्याला या ठिकाणी विधान आणि त्याच्याशी निगडीत कारण दिलेलं आहे. बघा, विधान सत्य वाटते, कारण असत्य वाटते, हा पहिला पर्याय आहे. 2. विधान सत्य होण्यासाठी कारण आवश्यक आहे. 3. विधान व कारण दोन्ही असत्य आहेत. आणि 4. विधान असत्य व कारण सत्य वाटते. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विधान सत्य होण्यासाठी कारण आवश्यक आहे. प्रश्न 24वा. कुमार अवस्थेत पुढीलपैकी कोणत्या वयोगटाचा समावेश हा होतो? पहिला पर्याय 6 ते 12 वर्ष. 2. पर्याय 13 ते 18 वर्ष. 3. पर्याय 12 ते 17 वर्ष. आणि 4. 17 ते 40 वर्ष. याचे योग्य उत्तर आहे 13 ते 18 वर्ष. हा जो वयोगट आहे हा आहे कुमार अवस्थेचा. प्रश्न 25वा. अनेक विद्यार्थ्यांच्या विशिष्ट वर्तनाचे मापन करण्यासाठी तसेच एखाद्या विद्यार्थ्याच्या विशिष्ट वर्तनाचे मापन करण्यासाठी बालमानसशास्त्राची महत्त्वपूर्ण अभ्यास पद्धती कोणती? पर्याय 1 समाजमिती तंत्र. पर्याय 2 वृत्तीय इतिहास. पर्याय क्रमांक 3 निरीक्षण पद्धती. आणि पर्याय क्रमांक 4 पडताळा सूची. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरीक्षण पद्धती. प्रश्न 26वा. जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंड अवस्थेपर्यंत व्यक्तीचा विकास कसा कसा होत जातो हे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासणारे शास्त्र म्हणजेच 1 बालमानसशास्त्र. 2 मानसशास्त्र. 3
शैक्षणिक मानसशास्त्र आणि 4 पॅरा मानसशास्त्र. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बाल मानसशास्त्र. प्रश्न 27वा. बालकाच्या विकासाच्या विविध अंगांमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होत नाही? 1 मानसिक, 2 कारक, 3 सर्जनशीलता आणि 4था पर्याय आहे आर्थिक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सर्जनशीलता. प्रश्न 28वा. शाळेमध्ये संस्कार घडविण्यासाठी मातांमार्फत केला जाणारा कार्यक्रम अधिक यशस्वी व लोकप्रिय होण्यासाठी शासनामार्फत पुढीलपैकी कोणती योजना राबवण्यात येते? 1 मातृप्रबोधन प्रकल्प, 2 माता पालक संघ, पर्याय क्रमांक 3 अहिल्याबाई होळकर योजना आणि 4 सावित्रीबाई फुले शिक्षण हमी योजना. याचे योग्य उत्तर आहे मातृप्रबोधन प्रकल्प, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 29वा. डॅश डॅश यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पाळणाघरे हा उपक्रम राबविला. 1 अनुताई वाघ, 2 ताराबाई मोडक, 3 डॉक्टर चित्रा नाईक आणि 4 मॅडम मॉन्टेसरी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ताराबाई मोडक. प्रश्न 30वा. पुढील शिक्षण प्रकारांपैकी कोणते शिक्षण हे व्यक्ती आणि राष्ट्र उभारणीचा मूळ पाया असते? 1 माध्यमिक शिक्षण, 2 महाविद्यालयीन शिक्षण, 3 बालवाडी शिक्षण आणि 4 प्राथमिक शिक्षण. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्राथमिक शिक्षण. या ठिकाणी आपला हा सराव संच संपलेला आहे. धन्यवाद.